अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराज आपल्या सगळ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या अशा खूप रिक्वेस्टेड व्हिडिओला सुरुवात करते। गुरुचरित्र पारायणामध्ये किती अध्याय असतात, किती ओवी असतात, त्यांचे नियम काय, हे सगळे तुम्हाला मी याचे 11 नियम सांगणार आहे। तर सर्वप्रथम गुरुचरित्र पारायण ग्रंथामध्ये एकूण 53 अध्याय असतात। 7491 ओव्या आहेत। पहिला दिवस 1 ते 9 अध्याय, दुसरा दिवस 10 ते 21 अध्याय, तिसऱ्या दिवशी 11 ते 29 अध्याय, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय व पाचव्या दिवशी 36 ते 38 अध्याय, सहाव्या दिवशी 39 ते 43 अध्याय, सातव्या दिवशी 44 ते 53 अध्याय, असे हे अध्याय तुम्ही वाचायचे आहे 7 दिवसापर्यंत। हे अध्याय नक्कीच तुम्ही लिहून घेऊ शकता, कारण हे अध्याय बऱ्याच जणांना माहीत नसते, त्यामुळे हे लिहून घ्या, त्यामुळे तुम्हाला सोपे जाईल। वाचनासाठी पूर्वी इकडे मुख करून शांत आणि स्पष्ट शब्दात वाचायचं आहे तुम्हाला। वाचन हे एका लयीत आणि शांत स्पष्ट असावे। प्रत्येक अध्यायात वाचल्यानंतर 2 पडी पाणी म्हणजेच तीर्थ सोडावे। श्री दत्तात्रयांची मूर्ती नसेल व प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी। रोज मंत्र म्हणूनच आरती करावी। सप्ताह संपेपर्यंत अखंड तुपाचा दिवा प्रज्वलित करा, किंवा साधा तेलाचा केला तरीही चालेल, पण तुपाचा आरती करताना तरी तुम्ही दिवा प्रज्वलित करा। वाचण्यासाठी ठराविक जागा, ठराविक दिशा ही ठेवली पाहिजे। तुम्ही नियमित 7 दिवस तुम्ही त्याच जागेवर त्याच दिशेकडून पूर्व वाचत असेल तर पूर्व, उत्तर वाचत असेल उत्तर दिशेने वाचत असेल तर उत्तर दिशा, ही ठराविक दिशा ठरवून घ्यायची आणि त्याच दिशेला तुम्ही वाचायचं। आणि वेळ सुद्धा तुम्ही ठरवायचा आहे। असं नाही की सकाळी केली तर संध्याकाळी करायची, आज सकाळी वाचलं तर उद्या संध्याकाळी, काही अर्धा 15-20 मिनिटं असं तुम्ही लेट झाले तर चालते, पण एकदम सकाळी किंवा संध्याकाळी असं वाचू नका। एकतर सकाळीच वाचा किंवा संध्याकाळी, आणि 12 ते 12:30 पर्यंत मध्ये या कालावधीमध्ये तुम्ही हे दत्त महाराजांची दत्त गुरुचरित्र वाचू शकत नाही, कारण हा दत्त महाराज तेव्हा भिक्षेला जाण्याची वेळ असते। त्यानंतर हनिशान म्हणजे दूध, भात, मीठ, आंबट, दही, ताक, गूळ हे सर्व काही गोष्टी 7 दिवस तुम्हाला वर्ज्य आहे। तुम्ही चपाती, तूप, साखर खावी। आणि मध्येच आपण जेव्हा पोथी वाचतो तेव्हा मध्येच आसनावरून उठू नये, दुसऱ्यांशी बोलू नये। जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा दुसऱ्यांशी बोलू नका। रात्री देवाच्या सानिध्यामध्ये एका चटईवर पांढऱ्या डाव्या कुशीवर शांतपणे तुम्ही झोपू शकता। यालाच संकल्पयुक्तीचा दृष्टीने संदेश ऐकू येतात। शक्यतो श्री दत्त मंदिरात पारायण करावे। आपलं गुरुचरित्राचं पारायण हे शक्यतो तुम्ही दत्त मंदिरामध्ये करा, किंवा तेही जमलं नाही तर आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये करा। नाही काही जमलं तर आपण घरीही करू शकता। 7व्या दिवशी जे तुम्ही सुपारीचा दत्तात्र बनवलेला आहे किंवा तुमच्या जवळ जी मूर्ती असेल तर त्याला विसर्जन करू नका, सुपारीचे विसर्जन करा। नैवेद्य आरती करून ब्राह्मणांना भोजन देऊन त्यांची सांगता करा। महानैवेद्यामध्ये शक्यतो घेवड्याचीच भाजी करायची आहे। स्वामींना खूप हे सगळ्या दत्त महाराजांना खूप जास्त ह्या गोष्टी आवडतात, त्यामुळं अशा प्रकारे तुम्ही 7 दिवस ही सेवा करा आणि या गुरुचरित्र पारायण करत असताना हे नियम पाळा। तुम्हाला नक्की दत्त महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील आणि नक्कीच तुम्हाला
या गुरुचरित्र पारायण केल्याने काही चमत्कार दाखवतील. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट मध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.